नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आपण जेव्हा जेव्हा या ठिकाणी आपल्या कापसावर जास्त प्रादुर्भाव होतो आणि आपली पानं ही या ठिकाणी कडक झालेली असतात. आता फुलं लागण्याची अवस्था आहे, बऱ्यापैकी फुलं लागलेली आहेत. कापसाला 65 दिवस या ठिकाणी झालेले असताना म्हणजे 60 दिवसाच्या पुढं कापूस गेल्यानंतर थ्रिप्समुळे किंवा इतर किडीमुळे जर आपली पानं ही कडक झालेली असतील आणि त्यामध्ये आपल्याला फवारणीची आवश्यकता पडलेली असेल, तर आपण निश्चितच त्या ठिकाणी ॲसिपेट प्लस मोनोक्रोटोफॉस या ठिकाणी फवारणी करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता की आपण त्या ठिकाणी ॲसिपेट आणि मोनोक्रोटोफॉस हे कंटेन असलेलं म्हणजे आशाटाप आणि मोनोसिल या ठिकाणी आपण वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे या ठिकाणी ब्रँड वापरू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला फवारणी करणं हे महत्त्वाचं आहे आणि याचे रिझल्ट हे खूप शेतकऱ्यांना येत असतात. आणि याच्यामध्ये एक प्रश्न होता की या ठिकाणी आपण ते मारल्यानंतर कीड व रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात होतो. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जी पानाची क्वालिटी आहे ती चांगली ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जर आपली पानं कडक झाली तर निश्चितच त्या ठिकाणी पिकामध्ये अन्नद्रव्ये निर्माण करण्याची प्रक्रिया ही मंदावते आणि त्या ठिकाणी आपली पातेगळ देखील होऊ शकते. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ही फवारणी 2 कॉम्बिनेशनची घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. याचा फायदा असा होतो की या ठिकाणी संपूर्ण रोग आपला बऱ्यापैकी क्लिअर होतो आणि पानं ही कोवळी झाल्यामुळे त्याची वाढ देखील, जी झाडाची अपटेक करण्याची क्षमता पाण्याद्वारे आपण बघत असतो, ती चांगल्या पद्धतीने होते आणि झाड हे रनिंगमध्ये राहतं. त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारात फायदा होतो. परंतु या ठिकाणी आपल्याला जे आपण इतर औषध मारल्यानंतर फवारणी 12, 13, 15 दिवसानंतर करत असतो, हे कॉम्बिनेशन वापरल्यानंतर आपल्याला फक्त 10व्या दिवशीच 10व्या 11व्या दिवशी फवारणी करणं महत्त्वाचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण